मित्रांनो, जय भीम. रिपाई एक प्रगल्भ वारसा हे सदर मागच्या काही दिवसापासून आपण यावर चर्चा करीत आहोत. रिपाई एक प्रगल्भ वारसा यातील संघटनेच्या कसोट्यांपैकी 5 कसोट्यांवर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. 6व्या क्रमांकाची जी कसोटी आहे त्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या घटनेत 6व्या क्रमांकाची जी कसोटी आहे ती स्पष्टपणे महत्त्वपूर्ण अशी कसोटी या ठिकाणी नमूद केलेली आहे. ती म्हणजे निवडणूक मंडळ, त्याला आम्ही इंग्रजीमध्ये इलेक्शन ट्रिब्युनल असं म्हणू शकतो. मित्रांनो, इतर संघटनेत आणि राजकीय संघटनेत एक मोठा फरक आहे. तो म्हणजे देशाच्या राज्यव्यवस्थेतील विविध स्तरांवर जनप्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत फक्त राजकीय संघटनांनाच भाग घेता येतो. अराजकीय संघटनांचा यामध्ये हस्तक्षेप कायद्याने गुन्हा आहे. राजकीय निवडणुका हा पक्षाच्या कसोटीचा कार्यक्रम आहे. निवडणुकांमुळेच समाजाला प्रत्येक पक्षाचे मूल्यमापन करण्याची संधी मिळते. प्रत्येक पक्षाला या निवडणुकांसाठी उमेदवाराची निवड करावी लागते. रिपाईच्या घटनेत उमेदवार निवडीसंबंधात स्पष्ट दिशानिर्देशन केलेले आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर निवडणूक मंडळ नेमावे लागते. निवडणूक मंडळ नेमण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षाला नाहीत, हे आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. केंद्रीय कार्यकारिणी, पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी निवडणूक मंडळ नियुक्त करीत असते. निवडणूक मंडळ एकूण 5 लोकांचे असते. हे मंडळ उमेदवारांच्या कसोट्या ठरविते. उमेदवार निवडीचा कार्यक्रम जाहीर करते. मुलाखतीनंतर निवडणूक मंडळाने शिफारस केलेल्या उमेदवारांना पक्षाचे तिकीट देण्यात येते. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या अध्यक्षाला किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला तिकीट वाटपाचा अधिकार नाही. म्हणजे कालपर्यंत जे आम्ही समाजामध्ये चित्र बघत आहोत तिथे आम्हाला असं स्पष्ट दिसते की या ठिकाणी उमेदवार निवडीचे अधिकार जे आहे ते सगळेचे सगळे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षाला आहेत असं आपल्या लक्षात येते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार उमेदवार निवडीचे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षाला नसून राष्ट्रीय कार्यकारिणीने निवडलेल्या निवडणूक मंडळाला असतात असे स्पष्ट होते. धन्यवाद. पुढच्या कसोटीकडे आपण लवकरच वळणार आहोत. जय भीम, जय भारत.